विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ बनवतोय मी. आज दुपारपासून मी थोडासा अस्वस्थ आहे. रिझन आहे, माझ्या समोर तो मुलगा बसलेला सुद्धा आहे आता, की ज्याचे पालक मला दुपारी भेटायला आले होते. 2 महिने क्लासमध्ये ॲब्सेंट आहे. मी खूप बोललोय त्या मुलाशी. खूप बोललेलो आहे, डिस्कशन केलेलं आहे, त्याचं काउन्सिलिंग केलेलं आहे आणि लगेच माझ्या मनात आलं, की हा व्हिडिओ बनवला पाहिजे. कोव्हिडच्या काळापासून एक गेम आहे, की ज्याचे 100 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड्स आहेत आणि ते 100 मिलियनचं पूर्णपणे फ्युचर बरबाद आहे. मी तुम्हाला सांगतो त्या गेमचं नाव काय कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. नाव घेतलं म्हणून काही फारसा प्रॉब्लेम येणार नाहीये. गेमचं नाव आहे फ्री फायर बरोबर? मी त्याच मुलाला आता विचारलं. मेन पॉइंट काय, की त्याच्याशी बोलताना मला जाणवलं, त्यानं पण सांगितलं, की ती जी गेम आहे ना, ती कंट्रोल राहत नाहीये. दिवसभर घरातून तो पहाटे बाहेर पडायचा क्लाससाठी, गावावरून यायचा क्लाससाठी साताऱ्यामध्ये. बरं साताऱ्यामध्ये तो आल्यानंतर एका हॉस्टेलमध्ये जायचा. ओके. त्या हॉस्टेलमध्ये 30-40 मुलं आहेत. त्यानं सांगितलं सगळ्यांनी स्क्वॉड तयार केले होते. दिवसभर फ्री फायर चालायचं लक्षात घ्या आणि त्यानं सांगितलं, की प्रचंड प्रमाणात अग्रेसिव्ह असं प्रमाण झालं होतं म्हणूया आपण. चिड होत होती, राग यायचा बऱ्याचशा गोष्टींचा आणि त्याचा अभ्यासावर परिणाम होईल का सांगा? अरे झालेलाच आहे परिणाम. मग आता हा व्हिडिओ बनवतोय मी. मी त्याला विचारलं, की पालकांनी तुझ्यावर कंट्रोल कसं ठेवलं नाहीये? तर बऱ्याचशा गोष्टी त्यानं केल्या होत्या, की क्लासचे मेसेज घरापर्यंत पोहोचूच नये. नंबर ब्लॉक वगैरे करून ठेवलं ती पण गोष्ट वेगळी. बरं. मित्रांना फोन करून मग होमवर्क आहे अशा गोष्टी ॲडजस्ट करून तोही प्रमाणात करायचा प्रयत्न कसा तरी मॅनेज केलं होतं, की घरातल्यांना वाटावं पोरगं क्लासचा होमवर्क करतंय. घरी गेल्यावर दिवसभर स्क्वॉड आहेच आणि घरी गेल्यावर नाटक अभ्यासाचं. त्यातही अभ्यास होत नव्हता. दिवसभराचे ते गेमच डोक्यात राहायची या लक्षात घ्या आणि अग्रेसिव्हनेस. आता सगळ्यात महत्त्वाचं, त्यानं अजूनही काय सांगितलं, की कधी-कधी रात्री 3-3 वाजता उठून पण गेम खेळलेले आहेत. रात्री 3 वाजता. घरातले सगळे झोपलेत. जिन्यात बसून गेम. म्हणजे आपली पिढी मी आता हे पालकांसाठीच हा व्हिडिओ बनवलाय. माझी इच्छा आहे, की बघा मी म्हटलं सुद्धा पॅरेंटल कंट्रोल असं काहीतरी असतं. त्या मुलाने लगेच त्याच्यावर पण उपाय सांगितला मला, की तो म्हणला, की गेम अनइन्स्टॉल करायची, पुन्हा खेळतानाच परत इन्स्टॉल करायची. म्हणजे अगोदर किती तास खेळलोय हे काही राहत नाही. बरं जाऊ दे. आता आम्ही 24 वर्ष एकत्र क्लास घेतो. माझ्याबरोबर जे सर आहेत ना, त्यांच्या मुलांना पण मी बघितलं. ओके. म्हणजे तो आमच्या घरातला स्टुडंट असल्यासारखा आहे बरं का. टेस्टला उभा केलं होतं. मग छोट्या मुलांना तो दाखवत होता. छोट्या मुलांच्या टेस्टवरती त्याला उभा केलं होतं. तिथं त्यानं दाखवत होता मुलांना, "बघ मी 8 तास खेळलोय, 4 तास खेळलोय." रेकॉर्ड पण आहेत त्यांचे. पर्सनल रेकॉर्ड म्हणूया आपण. मी 8 तास फ्री फायर खेळलो, 4 तास खेळलो. बरं हा जो प्रकार आहे कधीपासून सुरू झालाय? कोव्हिडपासून. हां, कोव्हिडपासून लक्षात घ्या. मुलांना मोबाईल पण मिळाले. मुलं अभ्यास करतायत असं आपल्याला वाटतं. पण ॲक्चुअली अभ्यास करत नाहीयेत. मग मला इथं काय म्हणायचं आहे माहिती का? लक्षात घ्या, की ऑनलाईन इतका छान प्रकार आहे. कमी फीजमध्ये तुम्हाला शिक्षण मिळतंय. YouTubeवर तर फ्री आहे. मोबाईलचे एवढे फायदे आहेत, की विचारूच नका. पण मला आज त्या पालकांशी बोलताना जाणवायला लागलंय, की जर पालकांचं कंट्रोल असेल, तरच ते फायद्याचं ठरतंय. मी माझ्या समोर आता 3-4 मुलं आहेत. त्यांनी पण सांगितलं, की ते पण त्याच्यातूनच गेलेत. सगळेजण फ्री फायर खेळत होते. असं नाहीये, की आम्ही खेळत नाही म्हणून. क्वचित लाखात एखादा असेल, हजारात एखादे असतील म्हणूया आपण. हा व्हिडिओ बघणारे पण बरेचसे असतील, की जे फ्री फायर खेळत नाहीत. तर कधी ना कधी तर ते व्यसन थोड्या का प्रमाणात लागलेलं होतं लक्षात घ्या. मग इथं उपाय काय करायचा आहे पालकांनी? ते पॅरेंटल कंट्रोल हे सगळं ही मुलं, ही जनरेशन पालकांना फसवण्यात एक्सपर्ट आहे. मग इथं एकच उपाय आहे, की यांचे मोबाईल काढून घ्या. यांना जेव्हा पाहिजे तेव्हाच फोन द्या. पण मला विचारायचं आहे, जरा मला तुम्हाला सांगायचं आहे, की हा जो आमचा स्टुडंट 2 महिने क्लासला ॲब्सेंट आहे. तो ज्या हॉस्टेलमध्ये जातोय, तिथली मुलं कोण आहेत? ती ग्रामीण भागातून आलेली मुलं आहेत. वडूज, पुसेगाव यासारख्या गावातून इथं साताऱ्यात शिक्षणासाठी आलेत. प्रत्येकाची अकॅडमी आहे. लाखो रुपये फी त्या अकॅडमीत भरलेली आहे. तर ती जातच नाहीयेत. जातच नाहीयेत. वडील त्या मेसवरती पैसे खर्च करतायत, हॉस्टेलची फी भरतायत, क्लासची लाखो रुपये फी भरतायत. ह्यांना 10वी चांगले मार्क होते मुलांना. चांगला स्कोर होता आणि आता नाहीये. ही फ्री फायर त्यांना अभ्यास करूनच देणार नाहीये या लक्षात घ्या. मग आता केलं काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो. ह्यात एकच आहे मी मगाशीच बोललो, की इथं पालक आणि तो विद्यार्थी यांच्यात कम्युनिकेशन व्हायलाच पाहिजे. काय करतोय हे जरा बघा. माझ्याकडे एक पालक आहेत, एक स्टुडंट आहे, मुलगी आहे.
त्या पालकांनी पण मला सांगितलं, की ती ना तिच्यासाठी आम्ही वरती स्पेशल रूम करून दिलेली आहे. ती वर जाऊन अभ्यास करत बसते. ओके. नाही. नाही. आपली मुलं अभ्यासच करतायत का काय करतात कुणास ठाऊक. मी तुम्हाला सांगतो काहींनी पीसी दिलेत, कॉम्प्युटर. चला मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर त्रास होतोय, चला कॉम्प्युटर. मग तिथं ते अभ्यासच करतायत का? बघितलं पाहिजे. आपल्या मुलांवर आपलं लक्ष पाहिजे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मी कितीतरी मुलं बघितलेत मोबाईलवर कंटिन्युअसली काही ना काहीतरी सुरू असतं. मी रस्त्यावर अशी चालताना मुलं बघितलेत, की चालतानाच ते काहीतरी बघत असतात. मी बऱ्याच वेळा माझ्यावरच्या लोकांना म्हणतो सुद्धा, "ह्याला रस्ता कळतोय, तर असं चाललंय, टर्न कुठे घ्यायचं हे कसं कसं कळतं यांना?" कारण रोजच्या सवयी नसतात कुणास ठाऊक. मग ही जनरेशन आपली बिघडत चाललेली आहे. हे थांबलं पाहिजे कुठे ना कुठेतरी. मुलांना अभ्यासाकडे वळवलं पाहिजे. आता ज्या मुलाचा इश्यू होता, त्याचा मोबाईल आजपासून बंद केलाय. ओके. मोबाईल पूर्णपणे काढूनच घेतलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, चांगली गोष्ट आमच्यासाठी कुठली आहे माहिती आहे का? त्यानं स्वतः एक्सेप्ट केलंय, की गेले 8 दिवस तो त्या स्क्वॉडमधूनच बाहेर पडलाय. त्यानं रिअलाईज केलं, की चुकतंय. त्याला स्वतःहून जाणीव झाली. पण आज पण ना लाखो मुलं अशी आहेत, की ज्यांना अजून जाणीव झालेलीच नाहीये. मी अशी लहान-लहान मुलं बघितलेत. मी सुद्धा YouTubeवर ते व्हिडिओ बघितलेत, की त्या लहान मुलाचा मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर अक्षरशः आदळआपट करतात. मुलं हात-पाय आदळतात, रडतात. जोपर्यंत फोन देत नाही तोपर्यंत. मग ही सुरुवात कोणी केली? आपणच. मी अशा कितीतरी पालक ओके बघितलेत. शक्यतो आई मुलाची. जेवत नाही ना, दे फोन त्याला. ओके. मग ते फोन बघतोय आणि फोन बघताना जेवण देतात त्याला म्हणूया आपण मग ते फोन बघतोय, त्यांना वाटतंय छान आहे. पण सांगू का तुम्हाला, आमच्या इथं ना चित्रा दाभोळकर नावाच्या चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत बरं का. आता त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. मला अजून आठवतंय माझी दोन्ही मुलं ना आजारी पडली की दाभोळकर डॉक्टरांकडे असायची. मी कितीतरी वेळा डॉक्टरांना ओरडताना बघितलंय पालकांना पालकांना. काय देऊ नका मोबाईल मुलाकडं, लहान मुलांना. मोबाईलमधले त्या रेडिएशनमुळे त्रास होतोय असं त्या मॅडमचं म्हणणं होतं. काय चुकीचं होतं? बरोबर होतं. पण पालकच चुकतोय. देतोय फोन आणि तो मुलगा फोन ऑपरेट करतोय. मग मोठ्या अभिमानाने पालक सांगतोय, फास्ट आहे आमचा मुलगा. लहानपणी सगळं त्याला जमतंय. सगळं ऑपरेट करतो. फार माझ्या स्क्रीनचं लॉक ओपन करतो, हे करतो, ते करतो, पासवर्ड हॅक करतो. अभिमान वाटतो आणि तिथंच फसगत होते. आपल्या मुलांना या फोनपासून दूर ठेवलं पाहिजे. आपलं त्यांच्यावर लक्ष पाहिजे. नाहीतर वेळ हातातून निघून जाईल. मोस्टली जे सांगू का आता 10th स्टँडर्ड फोनची काहीही गरज नाहीये. अरे पण फोनमध्ये ना शाला.com आहे. फोनमध्ये नेट आहे. फोनमध्ये असे भरपूर ॲप्लिकेशन आहेत बरं का. ते Allenचं पण आहे, टॉपर पण आहे. सोल्युशन इतके छान दिलेले आहेत ना, तुम्हाला सांगतो. एखादा प्रॉब्लेम आला तर लगेच उत्तर पण मिळतंय. ओके. मला आज एक इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नव्हता. ओके. मी शोधला. एक वेगळंच YouTubeचं चॅनल सापडलं मला. इतकं सर ते छान शिकवत होते. त्याचं मला नाव आठवत नाही बरं का, नाहीतर लगेच मी तुम्हाला सांगितलंच असतं. इतकं छान. पण त्या सरांना सुद्धा ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला 15 मिनिटं लागली होती लक्षात घ्या. म्हणजे एवढं टफ न्यूमेरिकल होतंच. पण झालं की. हे जर मोबाईल नसता, तर मी काय केलं असतं सांगा बघू? अरे 20 वर्षापूर्वी ना, जेव्हा मला सांगू का एखादं न्यूमेरिकल अडायचं ना, तर रेफरन्स बुक शोधायला लागायचे. त्यात जर सोल्युशन सापडलं तर सापडलं, नाहीतर संपलंच. ओके. पण आज सगळं मिळतंय. मग हे चांगलं आहे. प्रत्येक गोष्टीला बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी असतात. तुम्हाला चांगलं ते घेतलं पाहिजे हे लक्षात घ्या. एडव्हांटेजेस भरपूर आहेत. मी तुम्हाला सांगतो, कालच एक पालक भेटायला आले होते. रात्री पावणे 11 वाजता रात्री पेढे घेऊन आले होते. त्यांचा मुलगा ओके आणि मुलगी. दोघेही पुण्याचेच आहेत. माझ्या इकडं 2 वर्ष ते होते. मी 2 वर्षात काहीही त्यांना शिकवलं नाही. माझ्या कुठल्या लेक्चरला ते अटेंड नव्हते. पुण्यातून ते इथं आले होते. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहणारा एक योशित नावाचा एक स्टुडंट होता. त्याचाच लास्टला तो 2-3 महिने माझ्याकडे ऑनलाईन होता. त्याचं सी सिलेक्शन झालं होतं. त्यांच्या ओळखीने ते इथं आले होते. ओके. माझ्याकडे एक प्रवीण सर फिजिक्सला होते. त्यांच्याकडून त्यांचे डाउट्स ते क्लिअर करायचे. तो 10वी असताना स्टुडंट मात्र. तो स्टुडंट 10वी असतानाच 11वी माझ्या एक बॅचमध्ये बसायचा. नंतर त्यानं ती ग्रिप घेतली, तो गेला पुढं. पण काल त्याच्या पालकांनी मला काय सांगितलं, की त्यानं जे पण क्रॅक केलेली आहे, नीट पण क्रॅक केलेली आहे, गव्हर्नमेंट कॉलेजला एम-बी-बी-एसला पण ॲडमिशन घेतलंय त्यांनी. आयसर एक्झाम सुद्धा क्रॅक केलेली आहे. सगळ्या गोष्टी केल्यात. कसं केलं? मी तर नाही ना घेतला क्लास जे-ई मी घेतच नाहीये. मग कशी जे क्रॅक केली? नीट कशी काय क्रॅक केली? मी तुम्हाला सांगतो ना, YouTube. YouTubeवरून अभ्यास केलाय. पण कन्सिस्टन्सीनं. मग मला सांगा, लाखो रुपये कुठं फी भरलेली नाही. ओके. इथं मी तुम्हाला सांगतो माझ्याकडं एक टोटल ना एक 6 हॉल आहेत माझ्याकडं. छोटे-छोटे, मोठे असे आहेत म्हणूया आपण. त्यातल्या एका हॉल रिकामा असणार, तिथं ते बसणार. गरजेनुसार जागेत ॲडजस्टमेंट पण करणार ते लक्षात घ्या. आपण स्वतःहून अभ्यास करणार. सकाळीपासून रात्री 10-11 पर्यंत रोज अभ्यास केलाय. सलग 2 वर्ष अभ्यास केलाय. तेव्हा रिझल्ट लागलाय. पण मुद्दा असा आहे, YouTubeवरूनच केलंय ना.
तुम्हाला सांगतो बायोसाठी मला आठवतंय. बायो माझा सब्जेक्टच नाहीये, पण मला अजून आठवतंय. त्या म्हणायच्या, "सिप मॅम, सिप मॅम." म्हणजे मला ते नाव वेगळं असल्यामुळे लक्षात राहिलं बरं का. मी पण थोडं सर्च केलं. अनअकॅडमीवरती त्या शिकवायच्या आणि YouTubeवर फ्री लेक्चर्स आहेत. मी त्यांना विचारायचो, "मग अनअकॅडमीचा कोर्स घेतला का?" ते म्हणायचे, "कोर्स घ्यायची गरजच नाहीये. ऑलरेडी आहेत." बरं सगळ्यात केमिस्ट्रीत फेव्हराइट आहेत पंकज सर. जावा की YouTubeवर सगळे लेक्चर्स त्यांचे फ्री आहेत. मग सगळ्यात फेव्हराइट आहेत अलक पांडे सर. 5 वर्षापूर्वीचे जुने व्हिडिओ बघा. एव्हरग्रीन व्हिडिओ आहेत. सगळंच आहे. सगळंच आहे रे. पण YouTubeवर तुम्ही बघताय, नावं कुणाची घ्यायला नको. एखादा गेमर असतो. ओके. मग तो कुठलीतरी Ford Mustang गाडी घेतो. त्याचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात. मग तुम्हाला पण वाटतंय आपण पण गेमर बनावं आणि Ford Mustang गाडी आपल्याकडे येईल. नाही येणार तशी. अरे बरेचसे युट्यूबर भाड्याने गाड्या घेतात बाळांनो. तो शो ऑफचा प्रकारच वेगळा असतो लक्षात घ्या. आपण जाऊ दे तुमचा फेव्हराइटनं विकत घेतली असेल जाऊ दे. मग ह्या असले व्हिडिओ बघण्यापेक्षा अभ्यासाचे बघितले पाहिजे. नाहीत बघणार आपली मुलं. का? आता मी तुम्हाला सांगतो. हा जो बसलेला मुलगा आहे ना, याचं नाव पण मी इथे लिहू शकलो असतो. त्यालाही पुढे बोलू शकलो असतो. पण त्याला एक चान्स दिलाय आम्ही. तर मान्य केलं, की संगत चुकली. तिचे हॉस्टेल आहे ना, तिथे एक मुलगा ना त्याच्या ओळखीचा होता. ओके. भेट झाली कॉलेजमध्ये, नंबर एक्सचेंज झाले आणि त्या मुलाने याला कॉल केला आणि म्हणला, "आमच्या स्क्वॉडमध्ये एक मेंबर कमी पडतो, येतो का?" ऑब्व्हियसली अभ्यासापेक्षा बाकीच्याच गोष्टी चांगल्या वाटतात. गेलं हे येडं तिकडं म्हणूया आपण. आणि 2 महिने खेळल्यानंतर लक्षात आलं, की चुकलं आपलं तेव्हा रिटर्न आलंय. मी घेतो ना 2 महिन्याचा बॅकलॉग कव्हर करून त्याच्याकडून. पालकांना सांगितलं राहायलाच पाठवा माझ्याकडे. सगळं कव्हर करून घेतो आणि चांगली गोष्ट काय त्याला स्वतःहून अक्कल आलेली आहे. मग आपल्या मुलांकडे आपण लक्ष देऊया थोडंसं. काय चाललंय, कुठं काय करतायत हे बघूया आपण. मी तुम्हाला सांगू का स्पोर्ट्समध्ये गुंतवा मुलांना तरी चालेल एक वेळ. ओके. लहान वयातच मी तुम्हाला सांगतो 8-9 आता वाईट वाटतंय मला एका गोष्टीचं. काल माझं मन इतकं दुखावलं गेलं लक्षात घ्या. आमचा एकदम छोट्या वर्गातला मुलगा ना मोठी गाडी घेऊन आलाय टू व्हीलर. मी त्याच्या पालकांना इमिडिएटली फोन लावला. ते काय म्हणले, "सर लांब आहे हो तुमचा क्लास. मग इतक्या लांब कसं यायचं त्यानं?" म्हणून मीच त्याला गाडी दिली. आई म्हणली, "लायसन आहे का त्याच्याकडे?" "नाहीये." एवढूसा मुलगा मोठी गाडी घेऊन येतोय. राहतोय कुठं? ज्यांना सातारा माहिती आहे ना, आमचं आहे शाहूनगर राहतो तो गोळीबार मैदानात 15 मिनिटं, 20 मिनिटं चालत यायला लागतील. तिथून इथं तो गाडी घेऊन येतोय. मग काय करणार आहे पुढं? पुन्हा त्याला त्याचे मित्र भेटणार. ओके. तो 2-3 राउंड मारणार क्लास सुटल्यावर. मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. मुलांचं हेच चालतंय. तर चूक कुणाची आहे? पालकांची चूक आहे. पालकांची चूक आहे. तुम्ही तुमच्या मुलांना ते मोबाईल, गाड्या अशा गोष्टी लवकर देऊच नका. आता इथे एक स्टुडंट बसलाय त्यानं सजेशन काय केलं, की 10वी पर्यंत दिलाच नाही पाहिजे फोन मुलांना. दिलाच नाही पाहिजे. पण ऐकतात का मुलं आपली? 5वीत असतानाच मुलं गेम खेळायला लागतात. मग आमचे एक रिलेटिव्ह मी तुम्हाला सांगतो, एक दुःखद प्रसंग होता. ओके. त्या ठिकाणी जावं लागलं होतं. मी त्या ठिकाणी बघितलं, की 2-3 अशी लहान मुलं होती. सगळं चाललं होतं त्यांचं गेमिंग चाललं होतं. फोन काढून घ्यावा तर दंगाच. मग हे चुकतंय. 2 फटके योग्य वेळेस मुलांना दिले पाहिजेत, मग सुधारणा होईल. मग हा व्हिडिओ ॲक्चुअली वेगळ्या पर्पजवर होता लक्षात घ्या. म्हणजे खरोखर ते पालकांकडून एवढा त्रास झाला ना मला, की ते आईच्या डोळ्यातील पाणी, वडिलांना आलेला तणाव, जेव्हा मुलगा 1.5-2 महिने क्लासला नाहीये. ओके. 1.5-2 महिने तो क्लासला नाहीये म्हणल्यावर कसं वाटेल? बरं आम्ही कॉल करतोय, नंबर ब्लॉक केले त्यामुळे तोही कॉन्टॅक्ट नाही. जिथं वडील नोकरी करतायत तिथून ते इथं आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव मला जाणवत होता मला. क्लिअरली दिसत होता. त्याच्यामुळे मला पण प्रचंड तणाव आला. दुपारपासून एकही व्हिडिओ अपलोड करता आला नाही. 4चा रोड मॅपचा व्हिडिओ तयार करता आला नाही. अमाईनचं आज लेक्चर अपलोड करायचं होतं, तेही झालं नाहीये. पण आज संध्याकाळी पुन्हा लाईव्ह लेक्चरची तयारी करायची आहे. ती केले मी. लाईव्ह लेक्चर रोज संध्याकाळी 9:30 वाजता असतं जॉइन व्हा. बरं. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. मला जो मेसेज द्यायचा तो तुम्ही दिलाय. पालकांनी थोडंसं मुलाकडे लक्ष दिलंच पाहिजे. रात्रभर जागून अभ्यास करतोय, विश्वास ठेवू नका. काय करतोय ते बघा थोडंसं. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. चांगली गोष्ट आहे, की मुलं या मुलाला तर जाणीव झाली. तशी सगळ्या मुलांना व्हावी अशी माझी इच्छा आहे. ऑल द बेस्ट.